नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोन्ने सर, सोन्ने क्लासेस उस्मानाबाद. आपण ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा टॉपिक ऑलरेडी चालू केलाय, बरोबर आहे की नाही. आणि या टॉपिकमध्ये आपण 2 लेक्चर तर याच्यातले बघितलेले आहेत. ज्यांनी आणखीन पाठीमागचे 2 व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी अगोदर ते व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ चालू करा. बघा, आपण पाठीमागच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय पाहिलं तर मी बेसिक काही गोष्टी सांगितल्या, जसं की टिश्यू म्हणजे काय. टिश्यूचे बेसिक 2 टाइप्स आहेत, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, परमनंट टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये 2 प्रकार आहेत, प्रायमरी टिश्यू, सेकंडरी टिश्यू. प्रायमरी टिश्यू विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रायमरी ग्रोथ ऑफ प्लांट, सेकंडरी टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी ग्रोथ ऑफ प्लांट. असं काय तुम्हाला सांगितलं. आणि याच मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं डिफरन्शिएशन होतं, विभागणी होते आणि हे परमनंट होऊन जातात, त्यांना म्हणायचं परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू मीन्स द टिश्यू विच लुजेस द ability to divide, हेही तुम्हाला मी सांगितलं. आणि या परमनंट टिश्यू मध्ये मुख्य 2 प्रकार आहेत बेटा. कोणते 2 प्रकार? सिंपल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये पुन्हा मी सांगितलं की सिंपल परमनंट टिश्यू कोणाला म्हणायचं तर अशा प्रकारचा टिश्यू ज्याच्याकडे एकाच टाईपच्या सेलचा ग्रुप आहे, म्हणजे एकाच प्रकारचे सेल पण त्याचाच ग्रुप झाला, त्याला म्हणायचं सिंपल परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू कोणाला म्हणायचं तर अशा प्रकारच्या सेलचा समूह. कशा प्रकारच्या सेलचा समूह? अशा प्रकारच्या सेलचा समूह की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत, याला म्हणायचं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. या बेसिक गोष्टी झाल्या. काल आपण सिंपल परमनंट टिश्यूच्या लास्ट लेक्चर मध्ये, लास्ट व्हिडिओ मध्ये काय पाहिलं बेटा? सिंपल परमनंट टिश्यूचा पहिला प्रकार. आता खरं तर मी 3ही प्रकार तुम्हाला सांगून दिलेत. कोणते 3 प्रकार आहेत? पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. याच्यातला पहिला प्रकार काल पाहिला आपण, दॅट इज द पॅरेनकायमा. काय पाहिलं? पॅरेनकायमा. आता या पॅरेनकायमा मध्ये सांगितलं यांची सेल वॉल कशी असते, थीन असते, बरं का. याचा फायदा काय तर नेक्स्ट जसं टॉपिक मध्ये आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. एक काम करायचं, चालू मध्ये हे तुम्ही व्हिडिओ जे बघताय याच्यामध्ये लिहून पण घ्यायचंय, पाठीमागचं रोजच्या रोज रिवाइज पण करायचंय, तर फायदा होणार आहे, नाहीतर काय फायदा होणार नाही. लक्षात येतं बेटा. चलो, आज आपण पॅरेनकायमा नंतर दुसरा सिंपल परमनंट टिश्यू पाहणार आहे बेटा, दॅट इज द कोलेनकायमा. पॅरेनकायमा नंतर कोलेनकायमा. चला लक्ष द्या सगळे. बघा, आता कोलेनकायमा या टिश्यू मध्ये सेल्स कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या कशा अरेंज केलेल्या असतात आपण ते पाहू. लक्ष आहे सगळ्यांचं? लक्ष द्या. चला बघा, कोलेनकायमा मध्ये सेल्स कशा असतात, त्यांना कसं अरेंज केलेलं असतं, सेलचा शेप कसा असतो. मी अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर काढून थोडंसं एक्सप्लेन करतो की हा टिश्यू कसा आहे. याच्यामध्ये सुद्धा ओव्हल शेप्ड किंवा राउंडेड किंवा पॉलिगोनल शेप्ड सेल्स असतात, गोलाकार असतात, अंडाकृती असतात किंवा वेगवेगळ्या आकाराच्या सेल्स असतात. कळतंय का? पण थोडासा फरक आहे बेटा. काय फरक आहे? लेट मी एक्सप्लेन. लक्ष दे बेटा, समजून घे, ऐक. सेल्स कशा असतात तर बघा, समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे, ज्या सेलच्या आतमध्ये काय आहे? हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे बेटा. सेल वॉल आतमध्ये काय आहे म्हणजे सायटोप्लाझम, न्यूक्लियस वगैरे वगैरे वगैरे. कळतं का? वगैरे वगैरे. लक्ष द्या, ऐका. पण ही सेल कशा अरेंज केलेल्या असतात बरं? मी आवर्जून तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो बेटा. ही सेल आहे का नाही, या सेलला चिटकूनच इथं दुसरी सेल असते, या सेलला चिटकूनच, अगदी चिटकून तिसरी सेल असते, या सेलला चिटकून आणखीन चौथी सेल असते. सर 4च सेल असतात का? नाही रे बाबा, मला काय सांगायचंय, असा जो सेलचा समूह असतो ते कशा असतात पण अगदी चिटकून असतात. अरे कळतंय का? म्हणजे 2 सेलच्या मध्ये स्पेस असतो नाही. इंटरसेल्युलर स्पेस काय असतो? अपसेन. म्हणजे इथं जी सेल आहे का नाही ही अगदी अशी असते, इथं अशी असते. इथं असणारी सेल ही अशी प्रेझेंट असते, इथं असणारी सेल ही अशी प्रेझेंट असते बेटा. सर थोडा स्पेस दिसतोय की नाही? बाबा तोही स्पेस गायब होणार आहे. आता हा असा टिश्यू आहे. काय बेटा? हा टिश्यू. काय झालंय? 2 सेलच्या मध्ये इथं जो स्पेस दिसतोय का नाही, ऐका, कॉर्नरला काय झालेलं असतं तर उलट हे कॉर्नर आहेत का नाही सेलचे, इथं कॉर्नरला असा थिकनिंग झालेली असते. कॉर्नरला काय झालंय बेटा? असं थिकनिंग झाली आहे, म्हणजे कॉर्नरला उलट स्पेस गायब झालाय. कळतंय का? ही कॉर्नरला झालेली थिकनिंग. हे आता ना ते वेगळ्या कलरच्या पेननं थिकनिंग होत असते का? तुम्हाला कळावं म्हणून मी आवर्जून दाखवलंय. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डायग्राम काढत असताना अगोदरच सवय लावून घ्यायची बेटा की डायग्राम चांगल्याच आल्या पाहिजे, आकर्षक दिसल्या पाहिजे, तुम्हालाच बघायच्यात पुन्हा. कळतंय का? तुम्ही जर आवडीनं डायग्राम काढली तर ती चांगलीच येते. तुम्ही जर उगाचच
काम संपवायचंय म्हणून डायग्राम काढली तर ती खराबच येणार. बरोबर आहे की नाही? उगाच संपवायचं म्हणून खरखर वडलं तर डायग्राम खराबच येणार. तुम्ही आवडीनं अठ्ठासानं काढली, बाबा काय केलंय कसं केलंय, तर डायग्राम चांगलीच येणार. अरे कळतंय का? चला लक्ष द्या बेटा, ऐका. हा टॉपिक मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. जर तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी चांगली समजून घ्यायचं असेल, वनस्पती शास्त्र चांगलं समजून घ्यायचं असेल, शरीरशास्त्र जर त्यांचं चांगलं समजून घ्यायचं असेल, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हा. कळतंय का? मनापासून टॉपिक प्रिपेअर करायचा, सुरुवातीपासून शब्द न शब्द वेचायचं काम करायचं, तुम्हाला काही कमी पडणार नाही. लक्षात येतंय का? आणि हा 2 वर्षातला प्रोग्रामच असा आहे बेटा, लक्ष द्या. या म्हणजे आता बघा, सुरुवातीला उत्साह आहे, 11वी चालू होते, उत्साहात 11वी चालू असते. बरोबर आहे का नाही? सुरुवात अगदी जोरात हे मी काय पाठीमागे ठेवणार नाही, पण हाच उत्साह जर पुढचे 2 वर्ष टिकून राहिला, तुम्हाला नीट क्रॅक करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण जर हा उत्साह कमी झाला, म्हणजे तुम्ही सुरुवातीला अगदी जोरात जोमात करताय, हळूहळू मित्रमंडळ वाढतं, सर्कल वाढत जातं. बरोबर आहे का नाही? पुन्हा बर्थडे आले, एकमेकांची काळजी आली, काही भानगडी वाढत जातात आयुष्यात. कळतंय का? जशा वळकी वाढत जातील तशी भानगडी वाढत जातील, जशा भानगडी वाढत जातील तसा वेळ वाया जाईल. आणि वेळ असताना दुसरीकडच्या भानगडी सुचायला लागल्या म्हणजे काय? मी तुम्हाला एक साधं सोपं सांगतो. सध्या तुम्ही हायवेवर आहे आणि बाकीच्या भानगडी म्हणजे काय? सगळा चिखल आहे. कळतंय का? आणि बाकीच्या भानगडी म्हणजे चिखल आहे. तुम्ही हायवे सोडून चिखलात शिरले, तुमचा स्पीड काय होणार बेटा? नक्की कमी होणार. कळतंय का? त्यामुळं अगोदर पासून काळजी घ्यायची. मास्तर सर सांगत होते की बाकीचा चिखल आहे बाबा, चिखलात शिरायचं नाही. अगोदर पासून काळजी घ्यायची, आपण हायवे सोडायचाच नाही, चिखलात शिरायचंच नाही. हा उत्साह, हा जोश कमी नाही झाला पाहिजे बेटा. आता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रिपरेशन करताय का नाही, आता बघा कुठल्याही लेकराला काही विचारलं पटपट तुम्हाला येत आहे. बरोबर आहे की नाही? हा उत्साह कमी नाही झाला पाहिजे. 2 वर्ष उत्साह टिकवून ठेवायचा, आपल्याला नीट क्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला डॉक्टर होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही बेटा. खरं सांगू, ते डॉक्टर होणं आणि न होणं याच्यामधला गॅप फक्त तुम्ही आहे. अभ्यास होणं न होणं याच्यामधला गॅप फक्त तुम्ही आहे बेटा. बरोबर आहे का नाही? एखादी गोष्ट अवघड जाणं, सोपी होणं याच्यामधला गॅप फक्त तुम्ही आहे. तुम्ही ठरवलं तर ती गोष्ट तुम्हाला सोपी जाऊ शकते. तुम्ही उगा मनात विचार केला ती गोष्ट तुम्हाला अवघड ही जाऊ शकते. अरे लयच अवघड आहे का? शब्दाचे स्पेलिंगच अवघड आहे. बरोबर आहे का नाही? मनात आणलं की अवघड वाटतंय, मनात आणलं की सोपं जातंय. बरोबर आहे की नाही? अरे जातंय की नाही? येस ना बेटा. आणि त्याच्यामुळे काय करायचं? लक्ष द्या. हा गॅप जर भरून काढायचा असेल, आपल्याला पाहिजे तसं, आपल्याला सोयीस्कर असं, माझ्यासाठी गरजेचं काय, मला सोपं जाणं गरजेचं आहे. आपण ऍटिट्यूड तसा बनवायचा. सोपं आहे सगळं. माझ्यासाठी गरजेचं काय, त्या पद्धतीचा ऍटिट्यूड बनवायचा. नक्की तुम्हाला नीट क्रॅक होणार. अरे कळतंय का? चलो लक्ष द्या बेटा. बघा ऐका, ह्या सेल्स अशा प्रकारे अरेंज केल्यात की यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस सुद्धा प्रेझेंट नाही. सर असा कोलिन कायमॅटस टिश्यू काल सांगितल्याप्रमाणे सांगा, हा कुठं प्रेझेंट असतो? पहिला पॉइंट सांगतोय बेटा, लोकेशन. प्रेझेंट असतं कुठं? लक्ष द्या. बिलो, और याला म्हटलंय हायपोडर्मिस और बिलो दी इपिडर्मिस. हायपो म्हणजे बिलो. हायपो या शब्दाचा अर्थ बाजूला लिहून ठेवायचा. हायपो म्हणजे बिलो, BELOW. हायपो म्हणजे च्या खाली. कोणाच्या खाली? डर्मिसच्या खाली. डर्मा म्हणजे काय? डर्मा म्हणजे स्किन. याच्या अगोदर एकदा सांगितलं मी. हायपोडर्मिस ऑफ डायकॉट. आता जे डायकॉट प्लांट असतं की नाही, डायकॉट प्लांट म्हणजे द्विदल वर्गीय वनस्पती. फॉर एक्झाम्पल शेंगदाणे बिंगदाणे, दाळ वर्गीय वनस्पती हे द्विदल आहेत बेटा. बरोबर आहे? ज्यांच्या सीड ब्रेक केल्यानंतर 2 दल तयार होतात, 2 कॉटिलिडॉन्स मिळतात आम्हाला, त्यांना काय म्हणायचं? द्विदल म्हणायचं. अशा द्विदल वनस्पतीमध्ये त्यांची जी स्किन असते का नाही, बाहेर माझी ही स्किन आहे, तसं प्लांटची स्किन आहे. स्किनच्या खाली कोण असतं म्हणतंय? कोलेनकायमा. अरे कोण असतं? अरे कळे की नाही कळे? समजतं बेटा. चलो, हे झालं लोकेशनच्या बाबतीत. सर यांच्या सेल कशा असतात? लेट्स सी सेल्स ऑफ कोलेनकायमा. कोलेनकायमाच्या सेल्स कशा आहेत? बर, याच्यातले वेगवेगळे पॉइंट, जसं काल मी वेगवेगळे पॉइंट सांगितले तसेच पॉइंट सांगतोय बेटा. लक्ष दे. पहिला पॉइंट, शेप. सेलचा शेप. सर कोणत्या आकाराच्या सेल्स असतात? तर सेल्स ओव्हल असतात, राउंडेड असतात किंवा पॉलिगोनल असतात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या असतात, एटसेट्रा.
हे अरे कळतंय का? अशा प्रकारच्या सेल आहे. सेलचा शेप पाहिला, सेलच्या सेल वॉल मध्ये काय असतं सर? महत्वाची गोष्ट बेटा लक्ष दे, सेलच्या सेल वॉल मध्ये काय आहे? पेशी भित्तिकेमध्ये काय आहे? कोणते कंपाऊंड आहेत? लक्ष दे, ऐक सर. पेशी भित्तिकेमध्ये काय असतं? तर पेशी भित्तिकेमध्ये असतं सेल्युलोज. आणखीन काय असतं सर? हेमिसेल्युलोज. सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, आणि आणखीन एक महत्वाचा घटक आहे बेटा, आणखीन एक कार्बोहायड्रेट पेक्टिन आहे. काय आहे? पेक्टिन. नाव लक्षात ठेवायची. काय आहे बेटा? पेक्टिन आहे. आणि या सेल वॉल मध्ये पेक्टिन जे पिंक पिंक कलरचं दिसतंय की नाही, हे पेक्टिनच आहे. काय आहे? पेक्टिन. ही सेल आहे का नाही? इथं पेक्टिन आहे, इथं पेक्टिन आहे, पेक्टिन आहे. अँड ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ पेक्टिन ॲट द कॉर्नर्स ऑफ सेल, सेलच्या कॉर्नरला पेक्टिन असल्यामुळं केवळ या सेल्सच्या मध्ये स्पेस प्रेझेंट नाही. सेलच्या कॉर्नरला काय प्रेझेंट आहे? सेल वॉल मध्ये पेक्टिन, आणि म्हणून दोन सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेसच प्रेझेंट नाही. आणि म्हणून आम्ही इथं काय सांगणार इंटरसेल्युलर स्पेसच्या बाबतीत? इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो की अब्सेंट असतो? अब्सेंट असतो. कसा असतो बेटा? अब्सेंट असतो. इंटरसेल्युलर स्पेस काय आहे? अब्सेंट आहे. आता ब्रॅकेटमध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं, कोणामुळे अब्सेंट आहे? ड्यू टू डिपॉझिशन ऑफ, काय डिपॉझिट झालंय म्हणून? पेक्टिन. ड्यू टू डिपॉझिशन ऑफ पेक्टिन इंटरसेल्युलर स्पेस इज अब्सेंट. इज दॅट क्लिअर बेटा? अरे कळतंय की नाही? चला पुढे लक्ष द्या, ऐका. ढकलूवर, अरे ढकलू का नाही? हे चला बेटा लक्ष द्या, ऐका. आणखीन एक महत्वाची गोष्ट, यांच्या सेल वॉल, आता ना काय याच्यात काही फार मोठी असं गोष्ट नाहीये, मंत्र बोलायची गोष्टच नाही. मला सांगा सेल वॉल थिक आहे का नाही? सेल वॉलची थिकनिंग काय सांगाल? पॅरेनकायमामध्ये थिन सांगितलं होतं, इथं काय सांगाल थिकनिंग बद्दल? हा, थिकंड ॲट कॉर्नर. आवर्जून म्हणायचं सेल वॉल कशी आहे? थिक आहे. पण कुठं थिक आहे? थिकंड ॲट कॉर्नर. सर कॉर्नर, कॉर्नरला जरा थिक आहे. अवघड आहे काही? अरे कळतंय का नाही? इथं ना सेल वॉल बघा ना, ही सेल वॉल इथं ठीक आहे, पण तिथं कॉर्नरला काय झाली? थिक झाली. इथं काय झाली? कॉर्नरला थिक झाली. अरे कळतं का नाही? कळतं का नाही? हे पॉइंटच लक्षात घ्यायचे. लोकेशन, सेलमध्ये शेप, सेल वॉल, इंटरसेल्युलर स्पेस, सेल वॉलची थिकनिंग. कळतंय का? अरे कळतंय का नाही? सर अशा प्रकारच्या कोलेनकायमाचं काय फंक्शन असतं? कोलेनकायमाचं काय फंक्शन असतं? आणि म्हणून नेक्स्ट पॉइंट खाली काय लिहितो मी? फंक्शन. इथं लिहितो फंक्शन. काय आहे फंक्शन? लेट्स सी. बघा कोलेनकायमाचं फंक्शन, दोन फंक्शन आहेत बेटा. ऐक लक्ष दे, दोन फंक्शन परफॉर्म करतं कोलेनकायमा. टोटली एनसीईआरटी बेस्ड आहे बरं का? टोटली एनसीईआरटी बेस्ड आहे. तुम्ही पुस्तक उघडून बघा, ते साधं सोपं सुटसुटीत केले तुमच्या समोर मांडतोय मी. कळतंय का? काय बघा फंक्शन काय आहेत कोलेनकायमाचे? पहिलं फंक्शन, फंक्शन नंबर 1 ते आहे फोटोसिंथेसिस. काय आहे? फोटोसिंथेसिस. काय आहे फंक्शन? फोटोसिंथेसिस. लक्ष दे बेटा, हे वर थोडंसं वरती ढकलतो आम्ही सगळंच, मला लिहायला जागा राहील म्हणून. हे डायग्राम वगैरे काढली आहे सगळ्यांनी? ठीक आहे. फोटोसिंथेसिस. पण सर फोटोसिंथेसिस कधी हो? तर ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? इफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट. जर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल तर या सेल काय परफॉर्म करतात? फोटोसिंथेसिस. म्हणजे एनसीईआरटी मध्ये एक वाक्य दिलं बेटा, कोलेनकायमा ॲसिमिलेट फूड. फूड तयार करतं इफ क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. एक सेंटेन्स आहे बेटा एनसीईआरटी मध्ये. म्हणजे अन्न तयार करतात फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून. जर सेलमध्ये काय असेल तर, कम ऑन, काय असेल तर? क्लोरोप्लास्ट असेल तर फूड तयार करणार. कळतंय का नाही? जागेवर आहेत सगळे? नक्की कळतंय बेटा? चलो दुसरं फंक्शन बघा, आणखीन काय करतं सर हे? बाबा लक्ष द्या. फोटोसिंथेसिस करतं आणि सपोर्ट करतं. काय करतं? सपोर्ट प्रोव्हाइड करतं. स्ट्रक्चरल सपोर्ट, रचनात्मक सपोर्ट. झाडाला काय प्रोव्हाइड करतं? सपोर्ट प्रोव्हाइड करतं. बघा लक्ष द्या. आणि ते सपोर्ट पण कोणाला कोणाला करतं? तर याच्यात पण लक्षात ठेवायचं, टू एंगस्टेम
टू कोणाला अँगस्टेम ऑफ प्लांट. झाडाचं जे कवळं स्टेम आहे का नाही, झाड मोठं होत असताना कवळं स्टेम आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, कोलेन कायमा. नीट मध्ये क्वेश्चन विचारतील बेटा, डॅश टाइप ऑफ टिश्यू सपोर्ट्स टू द यंग स्टेम ऑफ अ प्लांट. कोण, कोलेन कायमा सपोर्ट करतं. कळतंय का. आणखीन कोणाला सपोर्ट करतं सर, म्हणून हा पॉइंट इथं लिहितो. चांगलं व्यवस्थितच लिहिण्याची सवय लावून घ्यायची. लक्ष द्या, स्ट्रक्चरल सपोर्ट टू द यंग स्टेम ऑफ प्लांट. आणि दुसरं काय, तुम्ही जर एनसीईआरटीचं पुस्तक उघडून बघितलं की नाही, बघा उघडून, ओळ न ओळ त्याच्यातली, फक्त त्या ओळीला काय केलं बेटा, मी माझ्या पद्धतीनं साधा आणि सोपं करून तुमच्या समोर मांडलंय. कळतंय का. तुम्ही आतापासून एनसीईआरटीच करताय, फक्त त्या हँड रिटन नोट्स घेणं का गरजेचं आहे, ते साधं आणि सोप्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुमच्या समोर यायला लागले. अरे कळतंय का, अरे समजतंय का नाही. चला पुढे लक्ष द्या. स्ट्रक्चरल सपोर्ट टू द यंग स्टेम ऑफ प्लांट. अँड नेक्स्ट दुसरी गोष्ट काय बघा, स्ट्रक्चरल सपोर्ट आणखीन कोणाला, टू पेटिओल ऑफ लीफ. टू द पेटिओल ऑफ लीफ. लीफच्या पेटिओलला स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करतं. सर ओ सर आम्हाला माहित नाही ना पेटिओल ऑफ लीफ कसलं असतं ते. लक्ष दे बेटा, हे थोडं आणखीन वर ढकललंय मी, तुला पेटिओल ऑफ लीफ दाखवतो कसं असतं ते. इकडे बघ, लक्ष दे, हे ऐक इकडे बघ, लक्ष दे. खाली याची सुद्धा नंतर डायग्राम काढायचे, कारण नंतर वाचत असताना कळालं पाहिजे काय आहे हे स्टेम. काय आहे बेटा हे, या स्टेम वरती इथं जे एखादा नोड इंटरनोड प्रेझेंट असतात. एका नोड वरती काय होतं सर, एका नोड वरती असं पाणी यायला चालू करतं. ऐका, हे काय असतं, हा जो दांडा आहे की नाही, ज्याच्यावरती हे लीफ येणार आहे, ज्याच्यावरती हे लीफ येणार आहे, हा काय आहे लीफ. काय हे लीफ. लीफचा हा जो दांडा असतो, दिस दांडा इज कॉल्ड अ पेटिओल. याला काय म्हणायचं बेटा, पेटिओल. आणि या पेटिओलला ताकद द्यायचं काम, सपोर्ट करायचं काम म्हणजे या पेटिओल मध्ये कोण प्रेझेंट असतं बेटा, कोलेनकायमा. अरे कोण असतं, खरंच सांगा काय अवघड आहे का, अवघड आहे का. बर हे काय आहे तर याला म्हणतो मी यंग स्टेम. तिथं पहिल्यांदा या यंग स्टेमला पण सपोर्ट करतं, म्हणजे हे स्टेम आहे झाडाचं स्टेम, यंग स्टेम आहे म्हणून हा ग्रीन कलरचा दिसणार, त्याला बी सपोर्ट करतंय, त्या पेटिओलला बी सपोर्ट करतंय. कोण सपोर्ट करतंय, कोलेनकायमा. इज दॅट क्लिअर बेटा. अरे समजे की नाही समजे, लक्षात येतंय का. आपण काय पाहिलं बेटा, कोलेनकायमा. लोकेशन काय सांगितलं, बिलो प्रेझेंट जनरली बिलो दी इपिडर्मिस ऑफ डायकॉट प्लांट. जे बाहेरचे स्किन आहे त्या स्किनच्या खाली प्रेझेंट आहे. हायपो म्हणजे बिलो, हायपो म्हणजे कशाच्या बिलो, डर्मिसच्या बिलो. कळतंय का. पुढे बघा, शेप कसा असतो, ओव्हल आहे, राऊंडेड आहे, पॉलिगोनल आहे. सेलुलॉल कशी असते तर सेलुलॉल मध्ये काय काय प्रेझेंट असतं, सेल्युलोज असतं, हेमिसेल्युलोज असतं आणि पेक्टिन असतं. बरोबर आहे की नाही. आणखीन पेक्टिन प्रेझेंट असल्यामुळं ही सेलुलॉल कॉर्नर्सला कशी असते, थिक. आणि म्हणून दोन सेलच्या मध्ये स्पेस प्रेझेंट म्हणजे इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट अब्सेंट. बरोबर आहे की नाही. पुन्हा काय सांगितलं, सेलुलॉलचे थिकनिंगच्या बाबतीत सांगितलं थिकंड ऍट कॉर्नरला थिक आहे. पॅरेन्कायमाच्या सेलुलॉल कशा होत्या, थिन. अरे कशा होत्या, हे मात्र कसं आहे, कॉर्नरला थिक आहे बेटा. चला फंक्शन काय सांगितले, दोन मुख्य फंक्शन, फोटोसिंथेसिस आणि स्ट्रक्चरल सपोर्ट. फोटोसिंथेसिस कधी जर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, आणि स्ट्रक्चरल सपोर्ट कोणाकोणाला करतं तर अकॉर्डिंग टू एनसीईआरटी मध्ये दिल्याप्रमाणे कोणाकोणाला सपोर्ट करतं हे, यंग स्टेमला सपोर्ट करतं. आणखीन कोणाला सपोर्ट करतं, पेटिओल ऑफ लीफ. ते पेटिओल कशाला म्हणायचं हे सांगितलं बेटा मी. कळतंय का. इज देअर एनी अडचण, नो अडचण बेटा. अरे कळतं का नाही, अरे कळतं का. आपण दुसरा प्रकार पाहिला सिंपल परमनंट टिश्यूचा, दॅट इज द कोलेनकायमा. आता कोलेनकायमा नंतर नेक्स्ट टाइप पाहायचा, दॅट इज द स्क्लेरेनकायमा. काय पाहायचं बेटा, स्क्लेरेनकायमा. नाउ लेट्स सी दिस स्क्लेरेनकायमा. बघा तिसरा टाइप, स्क्लेरेनकायमा. ठीक आहे, स्क्लेरेनकायमा. बघा तिसरा टाइप आहे सिंपल परमनंट टिश्यूचा.
ठीक आहे बेटा. आता याचं लोकेशन मी अगोदर आहे ना, हा जो स्क्लेरेनकायमा असतो की नाही याच्याबद्दल पण सांगतो की हा कसा आहे माहिती आहे का, बोथ हार्ड. याच्यामध्ये डेड सेल्स प्रेझेंट असतात. कसल्या सेल्स असतात? अरे बाबा, जिवंत पेशीच नाही आहेत, या मेलेल्या पेशी आहेत. लिव्हिंग सेल्स आहेत का? नाही. जरा सेल्स वेगळ्याच प्रकारच्या आहेत. म्हणजे इथं प्रेझेंट असणाऱ्या स्क्लेरेनकायमामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल्स ह्या फक्त सेल वॉल आहे बाहेर, आतमध्ये प्रोटोप्लास्टच नाही, विदाउट प्रोटोप्लास्ट असणाऱ्या आहेत. प्रोटोप्लास्ट कशाला म्हणायचं कळतंय का? आता बघा, स्क्लेरेनकायमामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतो, सेल्स आर डेड. ह्या कशा असतात? सेल्स आर डेड. डेड सेल्स प्रेझेंट आहेत. महत्वाचा शब्द वापरा बघा. स्क्लेरेनकायमामध्ये असणाऱ्या सेल्स कशा असतात? डेड सेल्स असतात. कसल्या प्रकारचा टिश्यू आहे हा? म्हणजे कसल्या पेशींचा समूह आहे? मृत, मेलेल्या पेशींचा समूह. कळतंय का? बघा, लक्ष द्या. डेड सेल्स आहेत म्हणजे काय? हे लक्ष द्या. सेल्स लॅक प्रोटोप्लास्ट. लॅक म्हणजे कमतरता. कशाची कमतरता असते सेलकडे? प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्टच नसतो. हे बाबा, प्रोटोप्लास्ट म्हणजे काय? लक्ष द्या, ऐका. प्रोटोप्लास्ट कशाला म्हणायचं? अगोदर ना इकडे ढगात बघा, लक्ष द्या. मी बाजूला सांगतो तुम्हाला की प्रोटोप्लास्ट म्हणतात कशाला. व्हॉट इज प्रोटोप्लास्ट? प्रोटोप्लास्ट म्हणजे काय? तर इथं बघा, हा प्रोटोप्लास्ट. काय असतं प्रोटोप्लास्ट? तर प्रोटोप्लास्ट म्हणजे काय? सेल वॉलच्या आतमध्ये जे असतं का नाही सगळं, त्याला काय म्हणायचं? प्रोटोप्लास्ट. एव्हरीथिंग इनसाइड सेल वॉल. लिहा काय? एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट इनसाइड सेल वॉल. एव्हरीथिंग इनसाइड सेल वॉल. सेल वॉलच्या आतमध्ये असणार. एव्हरीथिंग इनसाइड सेल वॉल इज कॉल्ड प्रोटोप्लास्ट. त्याला काय म्हणायचं बेटा? प्रोटोप्लास्ट म्हणायचं. तुम्हाला कळते सेल? ऐका, एव्हरीथिंग इनसाइड दिस सेल वॉल म्हणजे आता ना थोडक्यात सांगायचं झालं तर इन जनरल एखाद्या सेलकडे काय असतं? फॉर एक्झाम्पल ही अशी सेल वॉल आहे. काय आहे ही? सेल वॉल. हे लक्ष द्या, ही आहे सेलची वॉल. आपण असं म्हणू की प्लांट सेलची ही आहे वॉल. मग याच्यामध्ये आतमध्ये काय असणार? तर पहिली गोष्ट, सेल वॉल झाली की लगेचच आतमध्ये असं सेल मेम्ब्रेन असतं. बरं, सेल मेम्ब्रेन झालं की आतमध्ये काय असतो? तर बाबा असा न्यूक्लियस असतो. लक्ष द्या, असा हा न्यूक्लियस आहे. सायटोप्लाझम मध्ये सस्पेंड झालेला एक मोठोलट स्ट्रक्चर आहे, ज्याला आम्ही व्हॅक्युअल वगैरे म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, गॉल्गी बॉडीज आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. हे तुम्ही 10वीत कुठं ना कुठं कानावर आलेलं आहे तुमच्या. हे सेलच्या आतमध्ये, सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतं. पण डेड सेल मध्ये म्हणजे विदाउट प्रोटोप्लास्ट असणाऱ्या सेलमध्ये फक्त बाहेरची सेल वॉल आहे. आतमध्ये काय आहे का? एम्प्टी स्पेस. स्क्लेरेनकायमामध्ये असणाऱ्या सेल्स काय नाहीये त्यांच्याकडे? सेल्स लॅक प्रोटोप्लास्ट. म्हणजे त्यांच्याकडे सायटोप्लाझम नाही, न्यूक्लियस नाही. कळतंय का? कसला खतरनाक विषय हो. अरे समजतंय की नाही? आणि यांचे बेसिक 2 टाइप्स आहेत बेटा. लक्ष द्या, ऐका. स्क्लेरेनकायमा किती प्रकारचं? 2 प्रकारचं. 2 टाइप्स. आता हे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार कोणते? तर बघा, 2 प्रकारचे स्क्लेरेनकायमा. एक आहे, कमॉन, काय आहे? फायबर्स. आणि दुसरा आहे स्क्लेराइड्स. स्क्लेराइड्स. कळतंय का? फायबर्स आणि स्क्लेराइड्स. फायबर्स आणि स्क्लेराइड्स. काय प्रॉब्लेम आहे? लक्ष द्या, मध्ये मध्ये बोलू नका, गप्पा मारू नका. ऐका, काय काय आहे? एक फायबर आहे आणि दुसरं काय आहे? स्क्लेराइड. आता आपण दोन्ही प्रकार शिकणार आहे. पहिला प्रकार शिकू आपण अगोदर फायबर्स. फायबर्स कसे असतात? ठीक आहे, हे तुम्हाला थीम तर कळाली आहे. स्क्लेरेनकायमाच्या सेल्स कशा आहेत? डेड आहे. यांच्याकडे प्रोटोप्लास्ट वगैरे काय प्रेझेंट नाही. कळतंय का? बर, आता बघा पहिला प्रकार पाहू आपण, फायबर्स. यांच्यातला पहिला प्रकार, छोटा प्रकार, फायबर्स. दोघांच्या मध्ये मी न कंपॅरिझनच सांगतो, तुम्ही मात्र एकाखाली एकच लिहा बरं का. ऐका, एक फायबर्स आहे, दुसरं काय आहे?
हां, फायबर्स आणि स्क्लेराइड्स. आता बघा दोन्ही प्रकारच्या सेल्स कशा आहेत बेटा, लक्ष दे, ऐक हा, समजून घे, लक्ष दे, ऐक हा. या हे जे फायबर्स असतात की नाही, हे फायबर्स मात्र ऐका हा, नीट लक्ष द्या. अगोदर डायग्राम काढू नका, माझी डायग्राम झाल्यानंतरच काढा, मी डायग्राम पुसणार आहे पुन्हा. सेल्स अशा इलॉंगेटेड असतात, पॉइंटेड असतात, लांब असतात आणि पॉइंटेड असतात. कळतंय का? सेल्स कशा आहेत ह्या, अशा इलॉंगेटेड आहेत. कशा आहेत बेटा, अशा इलॉंगेटेड आहेत, पॉइंटेड आहेत. कळतंय का? अरे समजतंय की नाही? याच्या तुलनेत ह्या ज्या स्क्लेराइड्स असतात की नाही, या स्क्लेराइडच्या सेल मात्र स्पेरिकल असतात, अशा गोलाकार असतात. कशा असतात? गोलाकार, स्पेरिकल असतात किंवा सिलेंड्रिकल असतात असं म्हटलं जातं. सिलेंडरच्या आकाराच्या असतात. कळतंय का? अरे कळतंय का? दुसरी महत्वाची गोष्ट काय बेटा, तर यांच्या हे जे सेलवाल आहे की नाही, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे जर सांगायचं झालं, याचा मी क्लोन तयार केला आणि तयार केलेला जो क्लोन आहे की नाही, हे ऐका 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 ऐका, एक मिनिट हां ऐका. बरं सोडा हे, हा ना, डायरेक्ट दाखवतो. हे ऐका, हा असा फायबर आहे, पण हा फायबर आहे ना एकदम जाड आहे बरं का. ऐका, लक्ष द्या. म्हणजे कसं आहे, तर सर पार असा आहे. ही सेलवॉलच आहे हा, एकाच फायबरची सेलवॉल आहे. हे दोन फायबर आहेत का? नाही, एकच फायबर आहे आणि तो इतका जाड आहे. हा एकच फायबर आहे, पण कसा आहे हा, इतका जाड आहे बेटा. लक्ष द्या, ऐका, जाड आहे, ढाबरा डुबरा. कसा आहे? डाबरा डुबरा. इतकं जाड आहे बाबा हे. कळतंय? अरे समजतंय की नाही? यास ना बेटा, कळतंय? अरे कळतंय का? आणि इकडं काय प्रकार असतो, तर याच्यापेक्षा बी जास्त जाड असतं इकडं. कळतंय का? याच्यापेक्षा सुद्धा जास्त जाड असतं. म्हणजे कसं बघा, आता थोडासा हे ना आतमध्ये दाखवतो मी. आतमध्ये स्पेस एवढाच आहे आणि सेल एकच सेल आहे बरं, ही एकच सेल आहे, पण ही अशी फायबर सारखी दिसते. ही पण एकच सेल आहे, पण ही हे सगळं काय हे भरलेलंच आहे असं आपण इमॅजिन करू. लक्ष द्या, हे काय आतमध्ये सगळं हे असं भरलेलंच आहे, म्हणजे इतकं जाड आहे. कळतंय का? अरे समजतंय का नाही? मला त्यानं त्याच्या जागेवर दुसरं काहीतरी दाखवायचं आहे आणखीन, मी ते इरेज करतो थोड्या वेळासाठी. अरे कळतंय का नाही? समजते बेटा? पण ही जी सेलवॉल आहे का नाही, या सेलवॉलला खाच प्रेझेंट असते बेटा. काय असतं? खाच. त्याला म्हणायचं पीठ. म्हणजे काय? आरपार खाच असते. कसं असतं सर ते? बघा असं. आता आहे ना, हे असं हे इरेजच होणार ते. लक्ष द्या, ऐका, ह्यानं काही ना ते दाखवता येणार नाही. ऐका, मी डबल स्ट्रक्चर काढून दाखवतो तुम्हाला की खाच कशी असते. बघा, लक्ष द्या. समजा आहे असं फायबर प्रेझेंट बाबा, हां, हे असं हे फायबर आहे. कळतंय का? आणि या फायबरला ऑलरेडी असे ना कुठं 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 असे पॉइंट दाखवतो. हां, हे लक्ष द्या, ऐका, हे असे फायबर्स प्रेझेंट आहेत. पण ह्या फायबर्समध्ये कसं आहे माहिती आहे की यांची ही जी थिक सेलवॉल दाखवतोय मी, ही सेलवॉल इथपर्यंत अशी थिक आहे, हे असं आहे. म्हणजे सेलवॉलला काय प्रेझेंट आहे? थोडक्यात असं होल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? त्याला म्हणायचं पीठ. काय म्हणायचं त्या होलला? पीठ म्हणायचं. समजतंय का हे? अरे कळतंय का नाही? ही थिक सेल वॉल आहे आणि या सेल वॉलला काय प्रेझेंट आहे? इथं पीठ आहे. ही काय आहे? पीठ. ही काय आहे? सेल वॉल. थिक सेल वॉल आहे, पण त्याला काय प्रेझेंट? अशी पीठ प्रेझेंट आहे. हे कळतंय का? इकडे सुद्धा परिस्थिती काय आहे, तर इकडे सुद्धा तसंच आहे. इथं सुद्धा असे पीठ प्रेझेंट आहेत. ऐका, आता हे पीठ कशाचं पीठ राहिलं, काय झालं? हा ना, लक्ष द्या, मी डबल काढून दाखवतो. इकडं सुद्धा पीठ प्रेझेंट आहेत. हे कसं आहे बरं? ऐका, बघा इकडे, बघा, लक्ष द्या.
ऐका लक्ष द्या सर, इकडे कुठंच नाही का पीठ? आहे ना बाबा, हां घे. ठीक आहे, कळतंय अशा प्रकारचं पीठ प्रेझेंट आहे. बरं, बाहेर काय परिस्थिती आहे बरं? तर बाहेर थोडंसं वेगळंच आहे. आता ही सेल वॉल अशी ठीक आहे बरं का, एकदम जाड जुड आहे, मी मगाशी दाखवलं तेवढी जाडी आहे. आणि इथं जाड किती आहे? हे अशी एवढी जाड आहे. आणि इथं बघा हे पीठ कसे असतात, ऐका लक्षात. आता ऐका लक्ष द्या, मी काय सांगतोय बघा. हे जे पीठ आहेत का नाही, म्हणजे खाचच आहे, हे पीठच आहे, पण हे पीठ आहे इथून सगळं कंटिन्युएशन मध्ये, आणि या पीठला अशी ब्रँचिंग, म्हणजे हे खाच आहे का नाही, ही खाच इकडे पण ओपन झाली आणि इकडे पण ओपन झाली. एकच खाच, पण ती काय झाली, तिकडून पण बाहेर ओपन झाली आणि इकडून पण बाहेर ओपन झाली. कळतंय का? म्हणजे त्या पीठला ब्रँचिंग आहे म्हणायचं. काय आहे? ब्रँचिंग आहे. हेच पीठ आहे ज्याला असे ब्रँचेस फुटल्या. हे पीठ इथं जाऊन ओपन झालं, हे इथं जाऊन ओपन झालं, हे इकडं, हे असं. पीठला काय आहेत मग? ब्रँचेस आहेत. तुमच्या लक्षात येतंय का मी काय सांगतोय ते? अरे कळतंय का नाही? समजतंय? अरे कळतंय का? हे इथं जाऊन ओपन झालं, समजा हे सेम असंही इथं हेच असंही ओपन झालं. लक्ष द्या. आणि हा आतमधला हा सगळा जो स्पेस आहे का नाही, ही सेल वॉलच आहे बरं. ही सगळी काय, सगळीच्या सगळी ही काय आहे? ही सेल वॉलच आहे. हे सगळं सेल वॉलच आहे, पण ह्या सेल वॉलला काय आहेत? अशा पीट्स आहेत. काय आहेत? लक्ष द्या, ही सगळी काय आहे? सेल वॉल आहे. बर, ही सेल वॉलची काय आहे? पीठ आहे. पण पीठ कशी आहे? महत्वाचा पॉइंट आहे जो दोघांच्या मध्ये डिफरन्स तयार करतो. पीठ कसं आहे? ब्रँच्ड पीठ आहे. हे पीठ कसं आहे? अनब्रँच्ड पीठ आहे. अरे कसं आहे? अनब्रँच्ड पीठ आहे. कळतंय का? मग बघा आता लक्ष द्या, याच्या सेल्स कशा आहेत आणि याच्या सेल्स कशा आहेत. आपण डिफरन्सचे पॉइंट लिहू. सेल कशा आहेत? तर सेल्स कशा, लक्ष द्या, सेलच्या बाबतीत पहिला पॉइंट, याची सेल कोणत्या शेपची आहे सांगा मला. कशी आहे? पॉइंटेड आहे, म्हणजे असा टोकदार आहे, आणि इलॉंगेटेड अशी लांबलेली अशा प्रकारची सेल आहे. बर, याच्या बाबतीत काय सांगाल सर? याची सेल कशी आहे? तर याची सेल स्पेरिकल आहे. स्पेरिकल आहे, लक्ष द्या, किंवा सिलेंड्रिकल आहे. सिलेंडरच्या आकाराची, घरातला सिलेंडर असतो बघा, लक्ष द्या, त्या सिलेंडरच्या आकाराची अशी लांब लचक सेल आहे. आपण क्रॉस सेक्शन मध्ये बघितलंय असं म्हणायचं. अरे कळतंय का? अशा प्रकारची सेल आहे. बरं, दुसरी गोष्ट काय? सेलचे सेलवॉल कसे आहे? सेलच्या सेलवॉल मध्ये काय आहे? इकडंही आणि इकडंही, दोन्हीकडे सेलच्या सेलवॉल मध्ये काय आहे? तर सेलवॉल मध्ये लिग्निन प्रेझेंट आहे बेटा. सेल्युलोज सोबत का सेलवॉल कशी आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिग्निफाईड आहे, म्हणजे लिग्निन प्रेझेंट आहे. याच्यात घटक कोणता आहे सेलवॉल मध्ये? लिग्निन. इकडे सुद्धा काय आहे? लिग्निन आहे. लिग्निन नावाचा कंपोनंट आहे. त्याच्यामुळं सेलवॉलची थिकनिंग कशी आहे? सेलवॉलची थिकनिंग बघा, सेलवॉल थिकनिंग, लक्ष द्या. इथं काय परिस्थिती आहे सेलवॉलच्या थिकनिंगची? तर हे कसं आहे? थिकनड आहे, जाडजूडच आहे सेलवॉल. अरे कळतंय का? बर, पलीकडे काय सांगणार डिफरन्स मध्ये? याची सेलवॉल कशी आहे? लक्ष द्या. हां, उगच झालंय ते, हां जी उगच आलं. हां, हे चला लक्ष द्या, याची सेलवॉल कशी आहे? तर याची सेलवॉल हायली थिकंड आहे. याच्या कंपॅरिझन मध्ये ती थिकंड आहे, पण हे कसं आहे? जरा जास्तच थिकंड आहे. म्हणून काय म्हणणार आम्ही? हायली थिकंड, जरा जास्तच थिकंड आहे. कळतंय का? डिफरन्स कळतोय? तुम्ही जर पुस्तक उघडून बघितलं तर तुम्हाला महत्व कळेल आणखीन की किती सोपं आणि साधं करून सांगितलं जातंय. वरती बघा, हे थोडंसं वरती पुश करतो आणखी. बर, सेलवॉलचे थिकनिंग हे थिकंड आहे, हे हायली थिकंड आहे. कळतंय का? हा बेसिक 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 डिफरन्स झाला की दोघांच्या मध्ये. आणखीन एक बेसिक डिफरन्स सांगतो मी तुम्हाला, ऐका. इकडं एक वेगळाच डिफरन्स बेटा, कशाच्या बाबतीत? पीट्सच्या बाबतीत.
दोन्हीकडे पण पीठच्या बाबतीत काय डिफरन्स आहे लक्षात ठेवा. डिफरन्स किंवा सिमिलॅरिटी या अर्थाने घ्या. या सिमिलॅरिटीज आहेत, काही काही डिफरन्सेस आहेत. बरोबर आहे का नाही. पीठच्या बाबतीत स्क्लेराइड्स कडे काय आहे, पीट्स प्रेझेंट आहेत. पीट्स टू द सेल वॉल मध्ये पीट्स आहेत. बरोबर आहे का नाही. तेही विसरायचं नाही, तर पीठ कुठून आले. पीठ म्हणजे असं आरपार होल आहे ते. बरोबर आहे का नाही. पीट्स प्रेझेंट आहेत, इकडं सुद्धा प्रेझेंट आहेत. पण दोघांच्या मध्ये साम्य काय बेटा, इथं प्रेझेंट असणार पीठ कसं आहे, प्रेझेंट बट अनब्रँच्ड. कसं आहे ते, अनब्रँच्ड आहे. त्या पीठला काय ब्रँचिंग वगैरे नाही. इकडे प्रेझेंट आहे बट कसं आहे, ब्रँच्ड आहे. त्याला फांद्या फुटलेल्या आहेत. म्हणजे ही आतून बघा ना, हे होल आहे, पीठ आहे, त्याला इकडे एक फांदी फुटली, इकडे एक फांदी फुटली, असं ब्रँच्ड पीठ आहे. समजतंय का. अरे कळतंय की नाही. यस ना बेटा. आता हे फायबर्स असतील, स्क्लेराइड्स असतील, यांचं मुख्य फंक्शन काय मी तुम्हाला सांगतो. तर यांचं मुख्य फंक्शन आहे सपोर्टच करणं. स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करणं प्लांटला. काय प्रोव्हाइड करणं बेटा, स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट. कळतंय दोन्हीकडचं फंक्शन. आता मी आवर्जून या फायबरच्या बाबतीत मात्र आणखीन एक एक्स्ट्राचा पॉईंट सांगणार आहे. मी हे वरती पुश करू का, सॉरी स्क्लेराइडच्या बाबतीत लक्ष द्या ऐका. हे स्क्लेराइड्स कुठं प्रेझेंट असतात अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. आता एनसीईआरटी मध्ये जे दिलंय त्याच्या आधारावर मी हे सगळं सांगतोय. लक्ष द्या ऐका. फायबर्स कुठे कुठे प्रेझेंट असतात, सॉरी स्क्लेराइड्स कुठे कुठे प्रेझेंट असतात. एनसीईआरटी मध्ये स्क्लेराइड्स बद्दल बोललंय. ऐका लक्ष द्या. सर स्क्लेराइड्स हे फ्रूट वॉल मध्ये असतात. ऐका लक्ष द्या, समजून घ्या अगोदर. कशात असतात, फ्रूट वॉल. ऐका ए बाबा इकडे लक्ष द्या. आणखीन कुठं असतात, पल्प ऑफ फ्रूट. फळाचा जो गर आहे का नाही, पल्प, कळतं का, फ्रूटचा पल्प, त्या पल्प मध्ये प्रेझेंट आहे. अरे बाबा आणखीन कुठं प्रेझेंट आहेत, लक्ष द्या. आणखीन फ्रूट वॉल मध्ये, पल्प ऑफ फ्रूट मध्ये, त्याच्यानंतर सीडच्या कोट मध्ये. सीडला जो कोट असतो तुम्हाला कळतं का, सीडचा कोट. शेंगदाणा आहे बघा, आणि शेंगदाणा भाजला की आपण चोळून चोळून त्याचा कोट बाजूला काढतो, फुर्र करतो आणि मग शेंगदाणे खातो. अरे कळतं का, सीड कोट त्या सीड कोट मध्ये आहे. बर आणखीन कुठं प्रेझेंट आहे सर, लीफ मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. लीफ मध्ये पण कोणाच्या, हे महत्वाच्या गोष्टी. फ्रूट वॉल, कोणाची फ्रूट वॉल, ऑफ नट्स. लक्ष द्या. फ्रूट वॉल कोणाची फ्रूट वॉल म्हणायचं, नटच्या फ्रूट वॉल मध्ये, म्हणजे सुपारीच्या फ्रूट वॉल मध्ये. कडक असतं बघा, सुपारीच्या फ्रूट वॉल मध्ये लोकेशन फ्रूट वॉल, पण कोणाची, नटची. अॅरिकॅन नट, कळतं का, नट्स. अरे कळतं का नाही. चला पुढे लक्ष द्या. पल्प ऑफ फ्रूट, फळाच्या घरात प्रेझेंट आहे. पण कोणत्या फळाच्या घरात प्रेझेंट आहे, जसं की सपोता, गावा, चिक्कू आहे. त्याच्यानंतर कोण, गावा. गावा म्हणजे पेरू आहे, याच्या घरात प्रेझेंट आहे. सीड कोट, आणि कोणाच्या सीड कोट मध्ये, लेग्युम्स. सीड कोट ऑफ लेग्युम्स. लेग्युम्स म्हणजे डाळवर्गीय सीड्स, डाळवर्गीय बिया, यांच्या सीड कोट मध्ये प्रेझेंट आहे. लीप मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. पण कोणाच्या लीप मध्ये, ती चहाची पान आहेत का नाही, चहाच्या पानांमध्ये कोण प्रेझेंट आहेत, स्क्लेराइड्स प्रेझेंट आहे. कळतंय का, असं कडक 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 पान होऊन जातं ते. अरे कळतंय का नाही. यस नो बेटा. दिस इज ऑल अबाउट. हे सगळं कशाच्या बाबतीत पाहिलं आम्ही, स्क्लेरेन कायमा. आपण अशा पद्धतीनं काय काय पाहिलं, सिंपल परमनंट टिश्यू मध्ये कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पॅरेन कायमा पाहिलं. आज काय पाहिलं, कोलेन कायमा आणि स्क्लेरेन कायमा. लक्षात येतंय. आणखीन जर काही समजून घ्यायचं असेल, जर थोडंसं काही कन्फ्युजन असेल, व्हिडिओ पाठीमागं घ्यायचा, समजून घ्यायचं. कळतं बेटा. चलो आज के लिए बस इतना ही. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. चलो टाटा, बाय बाय, टेक केअर.